स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत रानाल में ग्राम पंचायत रानाल द्वारा आयोजित मुख्यमंत्री समृद्धि पंचायत अभियान व महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत महिला मेलावा व हल्दी कुमकुम का आयोजन हुआ था। इस अवसर पर हजारों से ज़्यादा हम बोल सकते हैं कि वहाँ पे महिलाएं उपस्थित थी और मान्यवर जो है बहुत सारे उपस्थित थे, जहाँ पे ग्राम पंचायत के सभी आजी माजी सरपंच, उप सरपंच व सरपंच मैडम भी यहाँ पे उपस्थित हुई थी और माननीय श्री प्रभारी सरपंच श्री माननीय प्रताप पाटिल साहब के नेतृत्व में एक कार्यक्रम हुआ, जहाँ पे महिलाओं को बैठने के लिए हाल में जगह भी नहीं था। वैसे हम आपको बता दें कि अभी कुछ दिन पहले जो है उन्होंने महिला लखपति, जो उनका उद्देश्य है कि महिलाओं को लखपति बनाना है, तो उन्होंने एक कार्यक्रम किया था। वो कार्यक्रम भी सफल रहा और उसमें बहुत कुछ देखने को मिला महिलाओं को। उसी हिसाब से आप देख सकते हैं कि हल्दी कुमकुम में भी ऐसी महिलाएं उपस्थित हुई हैं जहां पे बैठने के लिए भी जगह नहीं मिल रहा था। तो ये एक अच्छी बात है कि प्रताप पाटिल साहब जो हैं महिलाओं को विशेष ध्यान दे रहे हैं उन्हें आगे बढ़ाने के लिए, और कोई भी कार्यक्रम रहता है तो विशेष तौर पर महिलाओं के लिए ही कार्यक्रम रखते हैं। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। इकडे समोर चेहऱ्यावर इकडे समोर मॅम सत्कार करणार आणि आपण आपले प्रमुख पाहुणे प्रदीप देवून, माजी उपसंचालक केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार, तसेच सॉफ्ट स्किल ट्रेनर व उद्बंधूक करण्यासाठी योग्य योजना असेल रोजगार निर्माण करण्यासाठी अनेक पॅटर्नमध्ये गाजलेलं आहे. हे गीत आपले मुख्याध्यापक साहेबांनी केलेलं आहे. तर त्यांची नेहमी आपल्याला सहाय्यक असतो. आता पण त्यांनी स्वागत गीत, आपला ग्रामपंचायतचा काहीही कार्यक्रम असला तरी त्यांचा आपल्यामध्ये सहभाग असतो. तर सर तुम्ही इथे या. खरोखरच सरांनी 2 दिवसातच हा गाणी लिहून तो वाजवण्यासाठी आम्हाला महाराष्ट्रात तो गाणी वाजलेला आहे आणि तो गाजलेला देखील आहे. म्हणून सरांचा मनापासून आभार आणि धन्यवाद. आजच्या या ग्रामपंचायत महिला मेळावा हल्दी कुंकू निमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतो आणि इथे जमलेल्या सर्व भगिनींचा देखील मनापासून स्वागत करतो. या महिला मेळावा आणि हल्दी कुंकू समारंभाचा आज मला वाटते 8 ते 10 वर्ष सलग ग्रामपंचायत हा महोत्सवच आम्ही बोलतोय, महोत्सव भरवतात. या महोत्सवाची सुरुवात आपल्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजेंद्र मडवी साहेबांनी सुरुवात करून दिली. सुरुवात करताना खरोखरच त्यांनी सांगितलं होतं की गावात जे पण कार्यक्रम होतात ते सर्वांना घेऊन कार्यक्रम केले पाहिजे. म्हणून आज 8 ते 10 वर्ष झाली साहेब हा कार्यक्रम सलग चालू आहे. म्हणून सर गजानन पाटील सर, मला वाटते पहिली सुरुवात गजानन पाटील सर हेच प्रमुख वक्ते होते. तेव्हा देखील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि आजपर्यंत तो प्रतिसाद तसाच आहे, दिवसेंदिवस वाढत आहे.
असं बोललं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण आपण दरवर्षीच बघतोय की 200, 400, 500, 800, 1000 अशा महिलांचा समूह या हळदी कुंकवाला लाभत आहे. आणि खरोखरच जेव्हा ही गर्दी दिसते तेव्हा असं वाटते की पुढच्या वर्षी याच्या आणखी मोठा उत्साह व्हावा असं वाटते. मनापासून सर्व महिलांना धन्यवाद देतो आणि आमच्या राहणार गावच्या महिलांना तर प्रथम धन्यवाद देईन की त्या सर्व कार्यक्रमांना पुढे येऊन मदत करतात आणि महिलांना देखील प्रोत्साहन देतात की तुम्ही देखील या आणि हे हळदी कुंकू पार पाडा. परंतु आज मी इथे सांगेन की आम्ही ज्या दिवसापासून ग्रामपंचायतची सूत्र हाती पकडली त्या दिवसापासून आम्ही असा निश्चय केला की प्रत्येक वार्डात हा हळदी कुंकू व्हावा. फक्त गावातच नाही, कारण आम्ही सर्व पाडे, आदिवासी पाडा असू दे, चरणी पाडा असू दे, आनंदनगर असू दे, रेल्वे लाईन असू दे, गावातले सर्व वार्ड असू दे, सर्वांना एक समान समजून आम्ही असा विचार केला की प्रत्येक वार्डात एक हळदी कुंकू व्हावा. म्हणून आजचा हा हळदी कुंकू 5 नंबर आणि 6 नंबर वार्डामध्ये येतो. पहिल्या वर्षी आम्ही 2 नंबर वार्डात घेतला, त्याच्यानंतर 3 नंबर वार्डात घेतला आणि आता 5 आणि 6 ह्या वार्डामध्ये घेतलेला आहे. पुढच्या वर्षी नक्कीच दुसरा वार्ड असेल. मी सांगू इच्छितो की या हळदी कुंकू मागचा एक रहस्य आहे. महिलांना एकत्र जमवण्यासाठी, या महिलांना जमवण्यासाठी ग्रामपंचायतने विविध प्रकारचे उपक्रम राबवले. या उपक्रमांती सर्व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने देखील या महिलांसाठी काही सरकारी उपाययोजना तयार केल्या आणि त्या राबवल्या देखील. त्या राबवण्यामागे मूलसर जसं महाराष्ट्र शासनाने सांगितलं की लखपती दिदी बनवायचं. लखपती दिदी बनवताना आम्ही अगोदरच आमच्या महिलांना लखपती दिदी बनवलेलं आहे. आमच्या ज्या महिला बिझनेस करतात त्या महिलांच्या प्रत्येकीच्या खात्यावर लाख लाख रुपये तर सहज असतील, म्हणजे त्या लखपती झाल्या. म्हणजे महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे आम्ही अगोदरच त्यांना लखपती बनवलेलं आहे आणि त्याचं श्रेय या सर्व महिलांना आहे. आता आम्ही एक महिला महोत्सव, सर, एक 15 दिवसाचा महिला महोत्सव केला. या महिला महोत्सवामध्ये आम्ही स्टॉल फ्री दिलेले होते. त्या स्टॉलच्या माध्यमातून खाद्य संस्कृती असू दे, इतर काही साहित्य असतील, म्हणजे मसाला असेल, लोणचं असेल, पापड असतील, इतर काही वस्तू ज्या बनवलेल्या होत्या, साबण वगैरे, या साबण प्रक्रियेत मला वाटते आमच्या केवणी दिव्याची महिला आहे ती स्वतः घरात साबण बनवते. त्या आल्यात का नाही काही मला माहीत नाही, परंतु त्यांनी घरात साबण बनवून चांगला उत्पन्न केला. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी सांगतो की महिलांच्या हातात कला किती भारी आहे. आपण जेव्हा घरात येतो तेव्हा आपल्याला वाटते की आता आपण घरी दुपारी किंवा संध्याकाळी जेवणासाठी जातो तेव्हा आपल्याला आतमध्ये गेल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटत नाही. पण एखाद्या वेळेस एखादा पदार्थ जर चांगला झाला आपण आपल्या महिलांना मान सन्मान दिला पाहिजे. परंतु आहे, परंतु आम्ही मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था केलेली आहे. याचं सर्व श्रेय या सर्व माजी सरपंचांना जातो. या सर्व आणि ग्रामपंचायत आहे म्हणून आम्ही आहोत. म्हणून सांगतो, ठणकावून सांगतो की हा गावकऱ्यांचा मान सन्मान आहे, गावच्या माझ्या माय भगिनींचा हा समारंभ आहे. म्हणून हा हळदी कुंकू महिला मेळावा नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही. आणि इथेच मी थांबतो. जय जय महाराज. बोलताना मनोबल वाढवतात, एक बोलतात मोटिवेशन देतात की तू करते ना, आम्ही तुझं मागे आहे. असं मला वाटते की माझा एक परिवार आहे इकडे आणि खरंच मी राहणकरांचा, आपली ग्रामपंचायतचा, दादांचा आणि सगळ्यांच्या जे इकडे बसले आहेत त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांचं मला वाटते की मला आता हे एवढा कौतुक यांनी केलं, त्यांना वाटते त्यांनी माझा कौतुक नाही केला, पण हे बोलतात ना एक
मला पण याचं वाटलं की माझ्यासारखा जे मराठी पण नीट बोलताना आहेत त्यांचा एवढा कौतुक त्यांनी केलं आणि त्यांचा मनात सन्मान वाढवला. या मंचावर मी खूप खूप आभार मानते सगळ्यांचा मी खूप आभारी आहे. थँक्यू. महत्त्वाच्या तुम्ही बसलेल्या वयाने आमच्या आई त्याचबरोबर आमच्या भगिनी सगळ्यांनी एक जोरदार घोषणा द्यायची. हा काय स्त्री शक्तीचा आवाज येत नाही यार. स्त्री शक्तीचा असं तुमच्यासाठी एवढे असं करायला पाहिजे. पण आज तुमचाच महत्वाचा कार्यक्रम असल्याने तुमचा हा आवाज अशा पद्धतीचा असल्याने ठीक आहे तुम्हीच विचार करायचा आहे. आज या ठिकाणी 3 प्रकारचे चेहरे आलेले दिसतात. पहिला चेहरा जो आहे तो काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून जायचा अशासाठी आलेला आहे. दुसरा चेहरा जो आहे तो काहीतरी मिळणार आहे म्हणून आलेला आहे. आणि तिसरा चेहरा जो आहे ना संपूर्ण प्रफुल्लित आणि आनंदित दिसणारा तो म्हणजे ह्या ग्रामपंचायतीला सपोर्ट करणारा आहे. तर सगळ्यांनी ह्या ग्रामपंचायतीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. असंच सहकार्य आणि तुमचं महिलांचं जर या ग्रामपंचायतीला असेल तर मला वाटतं शासनाने जेवढ्या योजना राबवलेल्या आहेत या संपूर्ण योजना यशस्वी करण्याची संपूर्ण ताकद असेल तर ती म्हणजे तुमच्यामध्ये. मग आता ही आमची जी महिला आहे तर ही महिला अशाच पद्धतीने सशक्त कशी असावी तर त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती देतोय की आज ज्यावेळेस इथे आपण उपस्थित आहात आपल्या घरातली सगळी कामं बरेचसे जण इथं करून आलेला आहात आणि काही काहींना असं वाटतं की आता माझं काम भरपूर आहे घरातलं अशा सुद्धा इथे महिला आहेत. तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार. तुम्ही जे रोजचे आहात ते करता तुम्ही काय करा एक दिवस स्वतःला आरशासमोर उभं करा. स्वतः उभं राहा आरशासमोर आणि स्वतःच आपला चेहरा बघायचा आहे. मृत्यू झाली. उर्मिलाने 14 वर्षे झोप पडली. अहिल्याने दगड बनून वाट पाहत राहिली. सावित्रीने यमुनाच्याकडून तिचा पती हिसकावून घेतला. राधाने संध्या कहना चाहूंगी आज यहाँ पे महिला मेळावा और हल्दी कुमकुम का समारंभ जो आयोजित किया है वो हमारी ग्राम पंचायत राना ने किया है. ये पूरे गांव का कार्यक्रम है और यहाँ पे सभी जो महिलाएं आई है अपनी तन मन धन से अपना यहाँ पे जो टाइम दे रही है. तो आप महिलाओं को एक समझना चाहिए कि यहाँ के जो प्रभारी सरपंच हैं हमारे बंधु प्रताप दादा पाटिल उन्होंने आज तक बहुत सारे कार्यक्रम इस ग्राम पंचायत के माध्यम से किए हैं. अभी 15 दिन पहले जो अमी भिवंडीकर इस नाम से यहाँ पे 15 दिन का कार्यक्रम किया. आप सब लोगों ने इतना अच्छा उसको सहयोग दिया, उनको सहकार्य किया और इसी माध्यम से उनको आज भी और एक प्रेरणा मिल रही है कि आपके लिए कुछ करें. और ये आपका कार्यक्रम है तो अगर आप उनको साथ देंगे तो आपको ही उसका लाभ मिलने वाला है. अभी मेरे बात करने से पहले यहाँ पे जिन्होंने भाषण किया इतना अच्छा बात बताई कि हमारे घर में कौन सा खाना चाहिए, हमें क्या परहेज रखनी चाहिए, हमारे बच्चों का भविष्य क्यों खराब हो रहा है. तो आपने वो बात सब शांत रहते अगर सुनती तो आपके परिवार को बहुत अच्छा लाभ होने वाला था. हल्दी कुमकुम इन्होंने 7-8 साल से हमेशा करते आ रहे. आपको एक बात बताना चाहती हूँ कि राना ग्राम पंचायत है मुझे लगता है कि महाराष्ट्र में इतनी अच्छी ग्राम पंचायत शायद कहीं होगी. इस ग्राम पंचायत के लिए इस सदस्य के लिए एक बार जोरदार ताली होनी चाहिए. और इसके प्रभारी जो है हमारे प्रताप भाऊ वो हमेशा यही सोचते हैं कि मेरी जनता की सेवा कैसे करूँ, उनको कैसे लाभ मिलेगा और यही सोच के आज तक उन्होंने इतना अच्छा कार्यक्रम किया है. आप सब लोगों को उनके साथ हमेशा रहिए इतना ही कहती हूँ. इथे उपस्थित जे आपलं ग्रामपंचायत आणि हे सगळे सन्माननीय महिला आणि पुरुष आले त्यांना सोबत जी उभी केलेला आहे त्या पहिल्याला माहिती घ्यायची आहे आणि माहिती सोबत आणखी काहीतरी घरी घेऊन जायचं आहे. आणि सर्वांची एकच इच्छा आहे की आपण असं म्हणतात आपण गरिबीमध्ये जन्म घेऊ शकतो पण गरिबीत मरू नाही शकतो. आणि या गरिबीतलं जर आपल्याला श्रीमंतीकडे जायचं आहे तर आपल्याला
नक्कीच आयुष्यामध्ये योग्य दिशा बदलू शकतो. कारण मराठीमध्ये म्हणतात दिशा बदलली तर दशा बदलते. आणि त्यामुळे आमची अशी इच्छा आहे एवढ्या ज्या